नरो सपन्नो नरो सपन्नो। वेलकम टू माय ब्लॉग मंडळी. कसे आहात? नक्कीच मजेतच असायला पाहिजे. सो मी कशी दिसत आहे प्लीज नक्की कमेंट करून सांगा. आणि आम्ही आलो आहेत आमच्या मित्राच्या भाचीच्या लग्नामध्ये. तर ही आहे सगळे मामा मंडळी. हे आहेत मोठे मामा, हे आहेत छोटे मामा, दुसरे मामा कुठे गेले? ओके, ह्या आहेत मोठे मामी, ह्या आहेत छोट्या मामी आणि त्याची बच्चा मामी. या इकडे त्या आहेत मधल्या मामी, त्या आहेत नवरा मुलीची मावशी मावसा. म्हणजे ओव्हरऑल सर्व फॅमिली नाही. ओके, इकडे अजून एक फॅमिली मेंबर आहे. हा आमचा मित्र सुद्धा आहे, खूप क्लोज फ्रेंड आहे. खूप दिवसानंतर त्याची भेट झाली. अजून एक आमचा मित्र आहे, सो मी तुम्हाला दाखवते. दिना हा आमचा जीवा भावाचा अजून एक मित्र आहे. दिना याचा भाऊ आला नाही, त्याची मी आता जस्ट तुम्हाला दाखवली आहे. खूप दिवसानंतर माझी भेट झाली. मी आमचा ग्रुप 2009 मध्ये जॉईन केला होता. 8 मध्ये बघा, याला आठवण आहे. मी 2008 मध्ये जॉईन केला होता ग्रुप. ओके, सो हे दोघं भाऊ आहेत आणि हे पोलीस डिपार्टमेंट यांचे जावई सुद्धा बहीण सुद्धा. सो अजून त्याची बहीण पण आली. ओके, काय का कोण ओके, याची बायको सुद्धा जॉईन आहे पोलीस डिपार्टमेंटमध्ये. चला अजून तुम्हाला फॅमिली मेंबर दाखवते. कारण हे लग्न ना, मी असं म्हणेल की पूर्ण गाव आला आहे या लग्नामध्ये. आणि मी खरंच खूप खुश आहे की आज आम्हाला पूर्ण आमची गावची मंडळी भेटली आणि त्यांच्यासोबत भेटलो. तुम्हाला अजून एक मेंबर दाखवते. ओके, सो ह्या आहेत दिनेशच्या मोठ्या ताई. एक आली नाही, ठीक आहे. सो ती नागपूरला असते, तेही रेल्वे डिपार्टमेंटमध्ये आहे, तिचे मिस्टरी पोलीस डिपार्टमेंटमध्ये आहे. ओके, आणि इंडिया साहेब तर तुम्हाला माहितीच आहे, सो मी त्यांनाही दाखवते. सरते मातांगी हित्वानने कविविधानि सुपाद्यवाणी मोक्षं सुखो अभिगमय नरो सपन्नो नरो सपन्नो नरो सपन्नो। जॉन्टी वैशू दिना वधूचे पालक आणि वराच्या पालकांनी लग्नामध्ये आले. आपण नवरा मुलीला नंतर भेटू. आता जाऊया जेवायला. ओके, चला मग. सो इथं स्टार्टर्स होते. सो झाले सगळ्यांचे खाऊन. तर बघा अनघा नाही, इथं पाणी आहे. हनी आणि लाडू खात आहेत. आईस्क्रीम. सो बघा हनी. ओके, आणि बघा ती आईस्क्रीम खात आहे आणि ओढणी मला सांभाळायला दिली आहे. बघा किती गर्दी आहे आईस्क्रीम. खरंच सांगते पण खूप बरं वाटत आहे. गावचं लग्न आहे, गावची मंडळी भेटली आहे. खूप दिवसानंतर समथिंग 1 वर्ष झाले गावची मंडळी भेटली नव्हती. सगळ्यांना भेटले, खूप बरं वाटलं. अजूनही गावची मंडळी भेटणार आहे. आणि हो, जेवणही करायचं बाकी आहे. काय मेन्यू आहे आपण तोही बघा. इंगळे साहेब घेऊन आले आईस्क्रीम. ती बघा इंगळे साहेब आईस्क्रीम घेऊन आले. आम्ही खातो आता आईस्क्रीम. लाडू अनघा यम्मी यम्मी. बेसिकली आईस्क्रीम जेवणानंतर खातात, पण खूप लाईन आहे जेवणाच्या ठिकाणी. तोपर्यंत आम्ही आईस्क्रीम खातो कारण खूप गरमी आहे आणि खरंच खूप तहान लागत आहे. सारखे सारखे गार पाणी, त्याच्यामुळे तहानही जात नाही. तर आम्ही ठरवलं की जेवणाच्या आधी आईस्क्रीम खाऊया. बाकीची मंडळी कुठे आहे त्याला शोधूया त्यांना. ती बघा, एक मिनिट ती बघा जेवणाची लागली. आता
झाले लाडू काय रे काय बोला थंड खाल्ल्यानंतर पाणी नाही पित असं लाडूचं म्हणणं आहे पण मी पाणी पित ओके तर मंडळी आईस्क्रीम खाता खाता मला इथे नवऱ्या मुलीकडचे माणसं भेटलेले आहेत नवऱ्या मुलाकडचे आणि मजेशीर गोष्ट अशी आहे की आम्ही आमच्या गावात खूप जवळ आहेत कारण मी आहे वराडामधली म्हणजेच भुसावळच्या अलीकडे जो भाग लागतो त्याला वराड म्हणतात आणि भुसावळच्या पलीकडे जो भाग लागतो त्याला खानदेश म्हणतात हे खानदेशामधले आहेत आणि तुम्हाला माहिती असेल की खानदेशामधल्या केळी खूप फेमस आहे जळगाव यस तर हे जळगावमधल्या आणि मी आहे नांदुरा तुम्हाला माहिती आहे माझं सासर आणि माहेर आहे मलकापूर आणि खरंच खूप चांगले खूप दिवसानंतर मी गावाकडच्या लोकांना भेटले मला खूप बरं वाटलं तर तुम्हाला बरं वाटलं आम्हाला पण बरं वाटलं ओके आणि ह्या एमपीच्या आहेत ओके एमपीच्या आहेत खरंच खूप छान वाटलं मला सगळ्यांना भेटून कारण गावाकडची मंडळी खूप दिवसानंतर भेटणं हे खूप वेगळं आहे सॉरी इतर भाषा तर शुद्धच आहेत पण वराडाची भाषा मला प्युअर नाही येत माझी कुठं कुठं थोडी मिक्स होते सो हे वराडाची भाषा खूप छान बोलतात पैसे म्हणून आली माय बाई तू तर आता बाकीच्या लोकांचं विचारलं भट्ट्या लोक बसून राहिले तर ठीक खाऊ राहिली अरे हे पाय बरं ते व्हिडिओ बनवून आले कुशाल खाऊ राहिली माय बाई काहीतरी विचार करता असं हरकत नाही ओके सो खरंच खूप छान गोडवा आहे खाऊ राहिली पिऊ राहिली सो हे नागपूरच्या अलीकडे सुरू होते नागपूर आणि भुसावळच्या मध्ये आमच्या या लँग्वेजवरून आम्हाला वराडी समजल्या जाते खाऊ राहिली पिऊ राहिली पुरू राहिली जाऊ राहिली सो यांनी ते बरोबर एक्सप्लेन केलं आहे तुम्हाला मला एवढं जमलं नसतं तर दादा तुमचं प्रवीणी ओके थँक्यू सो बघा लोक कशी जेवायला बसले आहेत इंगळे साहेब तिथं आहेत आणि आम्ही लागलो आहे इथं लाईनी पाऊस किती लांब आहे पर्यंत आहे किती लांबपर्यंत लाईन आहे लोक जेवायला पण बसली आहे शहरामध्ये लागून लाईनीमध्ये लागून जेवण करायचं हे बघा भीमाताई आली लाईनीमध्ये लागायला कसं वाटतं भीमाताई लाईनीमध्ये लागून असतं बघता मी तिला विचारलं लाईनीमध्ये लागून कसं वाटत आहे नवऱ्या मुलीचे बाबा घेऊया प्लेट आम्ही केली आहे लाईन चेंज कारण खूप तिथं गर्दी आहे बघा आम्ही आलो आहे लाईनीमध्ये आणि भीमाताई आहे माझ्या पाठी हसत आहे भीमाताईचे मिस्टर पुढच्या लाईनमध्ये दिसले मला उभे माहिती नाही पाहुणेबा कुठं आहेत आई आहे चलो मी घेईन बाबा ग्रेव्ही चपाती नाही भेटलं भरपूर झालं भीमा दोघं जणांचं घ्या तुम्ही आता अरे जो सामने से बोलो ना यार तुम मैं पीछे से बोल रहा तुम टू माझी झाली आहे प्लेट घेऊन आता बाकीचे घेत आहेत दिना लास्ट आहे सो आम्ही बसलो आहे जेवायला हे बघा आम्ही बसलो आहे जेवायला बघा सगळे मंडळी बसलेली सर्व मंडळी आहे सो हे आहेत मोठे जावई दिनेशचे ते आहेत मोठे ते आणि मोठे जावई मी तुम्हाला इंट्रोडक्शन करून दिलं बस तेव्हा हे जावई नव्हते आमचे मोठे आता आम्ही बसतो जेवायला या जेवायला आमचे जेवण खूप छान पद्धतीने झाले हा 2 वडा जेवला कारण याला भात भेटला नव्हता ठीक आहे हा वेस्टमध्ये असतो आणि आम्ही ईस्टमध्ये पण खरंच सांगते आमची कधीच भेट होत नाही माझी तर नाही इंगळे साहेबांची होते पण माझी याच्यासोबत होत नाही खूप दिवसानंतर याची आणि माझी भेट झाली त्याच्या भाचीच्या लग्नामध्ये निमित्त काही असो पण झाली आहे नक्की खरंच खूप बरं वाटलं याला भेटून आणि लग्नामध्ये येऊन याच्या फॅमिलीला भेटून गावाकडच्या लोकांना भेटून एक वेगळाच माहोल होता सो खरंच मी खूप एन्जॉय केला नंतर काय बोलणार आहे ओके यांनी
एन्जॉय मी म्हटला. सो खरंच खूप एन्जॉय केला आहे मी माझ्या मुलांनी सगळ्यांनी. तर ओके, कमेंट करून सांगा माझा हा लुक आजचा कसा होता तो पण सांगा. आणि आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला की नाही तोही सांगा, कमेंट करा. आणि चॅनल आवडलं तर सबस्क्राईब करा. ओके, आणि व्हिडिओला लाईक करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.